श्री स्वामी समर्थ। ऋषी पंचमीच्या दिवशी काय करावे आणि काय करू नये जाणून घ्या पूजेचे नियम। हिंदू धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 5व्या तिथीला ऋषी पंचमी मोठ्या उत्सवात साजरी केली जाते। या दिवशी सप्त ऋषींची पूजा करण्याची परंपरा अनेक वर्षापासून सुरू आहे। पापापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हे व्रत पाळले जाते। ज्या स्त्रिया या दिवशी उपवास करतात आणि पूजा करतात त्यांची जाणून बुजून केलेली पापे नष्ट होतात असा समज आहे। ऋषी पंचमीला गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे। जाणून घेऊया ऋषी पंचमीचा शुभ मुहूर्त, दान आणि या दिवशी कोणती काळजी घ्यावी। पंचांगानुसार यंदा भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील पंचमी तिथी 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:37 सुरू होईल आणि 8 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7:58 समाप्त होईल। त्यामुळे उदय तिथीनुसार ऋषी पंचमीचे व्रत हे 8 सप्टेंबरलाच पाळले जाणार आहे। ऋषी पंचमीला काय करावे? अंघोळ करून स्वच्छ कपडे घालावे। 2 चौरंगावर गंगा जलाने भरलेला कलश ठेवावा। 3 सप्त ऋषींचा फोटो किंवा मूर्ती ठेवा आणि उदबत्ती, दिवा, नैवेद्य इत्यादी ऋषी पंचमीच्या मंत्राचा जप करा आणि ऋषी पंचमीची कथा ऐका। ऋषी पंचमीच्या दिवशी ब्राह्मणांना दान अवश्य करा। अनेक जण या दिवशी उपवास करतात। शक्य असल्यास गंगा स्नान करावे। पूजेसाठी तुळशीची पाने, कुश, रोळी, चंदन, अक्षता, फुले इत्यादींचा वापर करावा। दिवसभर शुद्ध राहावे आणि कोणतेही पाप करू नये। ऋषी पंचमीला काय करू नये? या दिवशी अशुद्ध अन्न म्हणजेच मांस, मासे, अंडी इत्यादींचे सेवन करू नये। म्हणजेच या दिवशी कुठलाही मांसाहार करू नये। नकारात्मक विचार या दिवशी करू नये। नकारात्मक विचार या दिवशी टाळायचा आहे। खोटे बोलणे, कोणाशीही या दिवशी खोटे बोलू नये। राग या दिवशी कोणालाही रागवू नये। कोणतेही अनैतिक कृत्य या दिवशी करू नये। म्हणजे या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही घाणेरडे बोलू नये, शिवीगाळ करू नये। ऋषी पंचमीला या वस्तूंचे करा दान। ऋषी पंचमीच्या दिवशी व्रत करणाऱ्या महिलांनी सप्त ऋषींची पूजा केल्यानंतर दान करावे। असे मानले जाते की या व्रताचे लवकर फळ मिळते आणि या दिवशी ब्राह्मणाला केळी, तूप, साखर आणि केळी यासारख्या वस्तूंचे दान करावे। तसेच आपल्या क्षमतेनुसार दक्षिणा द्यावी। यामुळे लोकांना ब्राह्मणांचा आशीर्वाद मिळतो आणि जीवनातील समस्यांपासून मुक्ती मिळते। ऋषी पंचमीचे महत्त्व। ऋषी पंचमीच्या दिवशी ऋषी मुनींचे आशीर्वाद घेतल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते। या दिवशी केलेल्या पूजेने पापांचा नाश होतो। ऋषी पंचमीच्या दिवशी पूजा केल्याने आयुर्मान आणि आरोग्य वाढते। याशिवाय अविवाहित मुली सुखी वैवाहिक जीवनासाठी ऋषी पंचमीचे व्रत ठेवतात। ऋषी पंचमीच्या दिवशी कश्यप, अत्री, भारद्वाज, वशिष्ठ, गौतम, जमग्नी आणि विश्वामित्र या 7 ऋषींची पूजा केली जाते। हे 7 ऋषी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे अंश मानले जातात। ते वेद आणि धार्मिक ग्रंथाचे लेखक आहेत। असे मानले जाते की हे व्रत केल्याने सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख शांती मिळते। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली, महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।